नमस्कार. बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पहा लाईव्ह. आपको नहीं जमेगा तो बोले आप तो बोलो वही बोल रहा हूँ। वो आप लोग क्या स्पेशल बोल रहे हैं? नहीं चलेगा, ऐसा चलेगा नहीं। ऐसा थोड़ी है। आपको राज्य का लॉटरी कौन सा बेच रहे हो नहीं मालूम है आपको? क्या है? नहीं मार्केटिंग कर रहे हो आप। पूरा पब्लिक आप कंपनी के मालूम है, आपको नहीं मालूम? आ गया याला आवाज आहे. अरे साहेब परत सांगतोय. कोणत्या राज्याची लॉटरी आहे? तुमचं आरोप आहे की तुमच्याकडे कोणत्या प्रकारची परमिशन असताना तुम्ही महाराष्ट्र राज्यात लॉटरीचा व्यवसाय करता? आम्ही गोवा राज्याची आणि महाराष्ट्र राज्याची लॉटरी चालवतो आणि आम्ही जे काही ती लॉटरी चालवतो ते संपूर्ण परमिशन घेऊनच चालवतो. आणि जर आरोप करता तुमच्याकडे परमिशन नाही महाराष्ट्र राज्याची परमिशन आहे. आमच्याकडे गोवा राज्याची आणि मिझोरम राज्य सरकारची परमिशन आहे. महाराष्ट्राची तुम्ही व्यवसाय कुठे करताय? महाराष्ट्रात तिथल्या राज्याची परवानगी आहे आपल्याकडे? ते ऍक्च्युली काय महाराष्ट्र राज्यामध्ये परमिशन बिझनेस करायला रेग्युलेशन अगर बघता तर परमिशनची नाही लागते. ऑनलाईन तुम्ही विकतात तुमची आवश्यकता नाही तुमचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात परवानगी आवश्यक यांची तक्रार काय तुमच्याविषयी? ते सांगता की आम्ही जो ऑनलाईन लॉटरी चालवत आहे मतलब आम्ही मुंबई राष्ट्रीय मधून जे लॉटरी चालवत आहे ते त्यांच्या इसकी वजह से जे रिटेलर आहे त्यांचा नुकसान होतोय. पण आमच्यासाठी आम्ही जे विचार करतोय ते आहे की अगर मार्केटमध्ये जे ॲडव्हर्टाइजमेंट होईल ते रिटेलरचा पण बिझनेस वाढेल ते आम्ही विचार करतो. महाराष्ट्रात परवानगी आहे का ऑनलाईन लॉटरी ऑनलाईन? मी सांगितलं की एज पर रूल रेग्युलेशन अगर आपण बघणार तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परमिशन नाही लागते त्याच्यामध्ये. आणि ज्या पोलीस यंत्रणांना आम्ही लॉटरी आयुक्तांना तक्रारी केल्या तर तक्रारीत काही तथ्य नाही का? मग ते तक्रार ते आणि ते बरोबर आहे. ते पोलीस पण बघणार आणि गव्हर्नमेंट पण बघणार आणि आम्ही पण बघत आहे काय करायचं त्याच्यावर. परमिशन घेणार का मग? ॲज पर रूल ते आहेच नाही. तुम्ही परवानगी घेणार नाही? अगर गव्हर्नमेंट बोलणार की आमच्याकडे परमिशन घ्यावा लागेल आम्ही त्याच्याकडून पण परमिशन देणार. आम्ही जो काही पण बिझनेस करतो ते ॲज पर रूल रेग्युलेशनच करत आम्ही काय पण गैरकायदेशीर लॉटरी चालवत नाही आणि विदाउट परमिशन काय पण काम करतो. तुम्ही इकडे शेकडो लॉटरी विक्रेते आले ते कसं लागले? तुम्ही जर म्हणता काही बेकायदेशीर करत नाही ते मी सांगितलं की त्यांचा जो विषय आहे की रिटेलरचा बिझनेसमध्ये नुकसान का व्हायला पाहिजे ते आम्ही भरपूर काळजी घेणार आणि ते बघणार की आम्ही कसा त्यांचा प्रॉफिट वाढू शकता आम्ही त्यांना कैसा इन्सेंटिव्ह देऊ शकतो ते पण त्यांच्या बिझनेसमध्ये पडा सकते हैं वो देखेंगे. कब से चालू है आपका ये आपका पूरा प्रेस शाह आपका डेजिग्नेशन क्या है? मी ऑपरेशन करतोय. आम्ही ते पण संशोधन करत आहे की आम्ही त्यांना कसा ती ऑनलाईन मध्ये घेऊन येऊ आणि त्यांचा पण बिझनेस वाढेल. साहेबांनी जी आम्हाला ऑनलाईन कशा पद्धतीने विकते या संदर्भात आम्ही तेच विचार करत आहे. साहेबांनी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने करतो या संदर्भात तुमच्याकडे काही योजना आहे? आम्ही तेच विचार करत आहे की आम्ही सगळ्या रिटेलरना पण कसा ह्या प्लॅटफॉर्म मध्ये घेऊन येऊ हे आम्ही त्यांच्यामध्ये डिस्कशन करत आहे आणि आम्ही नक्की काय नाही काय असा प्लॅटफॉर्म घेऊन येऊ की सगळे रिटेलर जो काय पण बिझनेस करायला इच्छितोय ते पण त्यांच्यामध्ये सहभागी होऊन बिझनेस करेल. आरोप आहेत ते तुम्ही फेटाळताय ना, इतकेही आरोपांना त्यांनी लावले त्याच्यामध्ये मी आता काय बोलायला
नाही, पण तुम्ही ऑनलाईन जे एखाद्यावर जे रिटेलर आहे ते लॉटरी रिटेलर्स आहे ते रस्त्यावरती येणार नाही काय त्यांचं मी सांगतो ना, आम्ही त्याच्यामध्ये संशोधन करतोय की कसं आम्ही त्यांना पण हे प्लॅटफॉर्म मध्ये घेऊन बाहेर लॉटरी केलं 18 वर्ष वयानंतर मुलं लॉटरी घेत आहेत योग्य आहे ते अयोग्य आहे त्यामध्ये आपण काय करणार ते आम्हाला बघावं लागेल की कसं होता की नाही होता की आम्ही बघून सांगतो. विश्वासात घेतलेला नाही असं याचा हे दोघं पोपट आहे दुसऱ्यांना सांगा आता त्यांना बोलणार कशाला मग उभे राहिले कशाला उभं केलं बोलणार होते मग तेच केलं प्रत्येक वेळेस शरदच उत्तर देणार एक वर्ष बसून आहे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म सर या लॉटरीचं जे राजकीय वर्ष आहे तर मुख्य मालक कोण आहे आपला मालक माहिती आहे का नाही मालक कोण आहे आमचे डायरेक्टर आहे आणि काय नाव डायरेक्टरांचं नाव आमचे डायरेक्टर आहे भगत सिंग जी आणि राजकुमार वर्मा जी. कोण कोण बरं सांग भगत सिंग राजकुमार वर्मा भगत सिंग नाही पुढे काय असं